या सदनाचे ज्येष्ठ सदस्य माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी अतिशय भावुक पद्धतीनं या गोष्टीची गरज कशी आहे या ठिकाणी सदनाला सांगितलेलं आहे। त्यांनी ही अर्धा तास चर्चा उपस्थित करताना पुराणाचा दाखला दिलेला आहे आणि ती गोष्ट खरी आहे की श्री प्रभू रामचंद्राचे आजोलच बल्लालपूर आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये मगाशी त्यांनी वर्णन केलं की डेहराडूनमध्ये असलेल्या लाकडाचं संशोधन करणाऱ्या संस्थेनं महाराष्ट्रातल्या बल्लापूर मधला सागाचं लाकूडच या देशामध्ये अतिशय उत्कृष्ट आहे असे सर्टिफाय केलं। आणि त्यांनी उदाहरण दिल्याप्रमाणे आपल्या संसदेचं फर्निचर, राम मंदिराचं फर्निचर सगळ्यात जास्त म्हणजे एकूण सगळ्या कमानी हे त्याच लाकडामधून बनवले आहेत हे सुधीर भाऊंनी अतिशय भावुकतेने सांगितलेलं आहे आणि त्यांच्या मताशी मी सहमत आहे। शेवटी आजच्या अर्धा तास चर्चेचा उद्देश असा आहे की टिंबर म्युझियम आणि झायलेरियम स्थापन करणं। मी एका शब्दात सांगतो हे होणार कुठल्याही परिस्थितीमध्ये। सुधीर भाऊ तुमची जी आणि या 150 कोटींनी जर का उद्याला ते बघण्यासाठी त्या ठिकाणी देशातले तरुण पर्यटक जातील तर सगळ्यांच्या मनाचं पारणं फिटेल। अध्यक्ष महोदय, सुधीर भाऊंच्या भावनेला पाठिंबा देताना मी एवढंच म्हणतो की सुधीर भाऊ एकदा या सदनामधून बोलले की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट पद्धतीनं MIDC कडून जागा घेतली 10 एकर आणि त्या ठिकाणी फर्निचर निर्माण करण्याचं त्यांनी उद्दिष्ट ठेवलं। दुर्दैवानं तिथं फंड्स मिळत नव्हते। मी सुधीर भाऊंना बोललो, सुधीर भाऊ तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करेन आणि त्याकरता जितके पैसे पाहिजे होते तेवढे पैसे डायव्हर्ट झालेले आहेत। ते बांधकाम आता FDC मार्फत सुरू होईल आणि मग मी सुधीर भाऊ सांगतो की ज्या दिवशी उद्घाटन आहे त्या दिवशी तुमच्याच हस्ते ग्रेबिन कापू। मी तर मंत्री असेन परंतु ज्यांनी तपश्चर्या केली, ज्यांनी उद्दिष्ट ठेवलं अशा माणसाचं निश्चितपणे त्या ठिकाणी सन्मान करणं हे निश्चितपणे उचित आहे। एकूणच अध्यक्ष महोदय, आता सुधीर भाऊंनी चर्चा उपस्थित केलेली आहे। त्यांनी या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मनामध्ये या राज्याचं वन खातं हे नुसतं वन खातं रेकॉर्डला नको तर वन खात्यामार्फत 300 कोटी झाडं लावण्याचं त्यांनी उद्दिष्ट त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। यावर्षी त्याच्यातल्या 10 कोटी झाडं लावली गेली आणि त्या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे। अध्यक्ष महोदय, मी वन खात्यातल्या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करताना मी म्हटलं की शेवटी डोंगर हिरवेगार दिसले पाहिजेत, रस्ते सप्तरंगाचे दिसले पाहिजेत। माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे मी अहमदाबाद मुंबई रस्ता, मुंबई पुणे रस्ता, मुंबई गोवा रस्ता ही सर्व वन खात्याकडे वर्ग करा आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच क्षणालाच सांगितले की हे सगळे रस्ते वन खात्याला वर्ग करा। आणि वर्ग केल्यानंतर मी ठरवलेलं की सप्तरंगांची झाडं त्या ठिकाणी रंगीत दिसली पाहिजे, नुसती रंगीत नाहीत तर सुगंधित असली पाहिजे। म्हणून सुरंगीची झाडं लावा, बकुलीची लावा, त्या ठिकाणी सोनचाफी झाडं लावा आणि त्याचं संगोपन करा। अध्यक्ष महोदय, आता बाब अशी की एकूणच लाडक्या बहिणींच्या करता जी जबाबदारी आम्ही शासनाने घेतलेली आहे ती काही जड नाही, परंतु अशा परिस्थितीमध्ये एकूणच आर्थिक कारोबार सांभाळताना थोडीशी अडचण निर्माण होते। अजितदादांची खरं म्हणजे आठवण येते। अजितदादा त्या बाबतीमध्ये अतिशय सचोटीनं त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट उपयोगी आहेत अशा गोष्टीकरता पैसा उपलब्ध आणि मग त्यांनी मला शब्द दिला होता की वन खात्याला यावर्षी पैसे कमी पडणार नाहीत। किंबहुना मधल्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा, अहिल्यानगर, नाशिक या ठिकाणी बिबट्यांचा जो एकूण वावर झाला त्याच्यामधून मनुष्यहानी झाली। त्या बाबतीमध्ये अजितदादांनी सांगितलं की या गोष्टीकरता वन खात्याच्या पाठीमागे आम्ही उभे राहणार आहोत। सुधीर भाऊ, आपल्या FDCMनी लावलेली झाडं ज्याला आपण विक्री करता तयार आहेत अशी त्याची मूल्यांकन आहे 12,000 कोटी रुपये। 12,000 कोटी रुपये म्हणजे आता ज्याची विक्री करू शकत, मी खात्याला सांगितलेले की या 12,000 कोटीच्या अगेन्स्टमध्ये 6,000 कोटी कर्ज घ्या
आणि त्या कर्जातून हिरवे डोंगर करा, रस्ते सप्तरंगाचे करा आणि त्याचबरोबर मँग्रोव्ह डिव्हिजनला पैसे द्या, कर्मचाऱ्यांची घरं नीट करा, RFOचं ऑफिस अपडेट करा, आपल्या असलेले विविध ठिकाणची रेस्ट हाऊस ती पण अपग्रेड करा, वन्य जीव आणि वन्य असलेलं पर्यटन याकरता सुद्धा पैसे त्या ठिकाणी खर्च करा, त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांना गाड्या चांगल्या द्या, त्यांना शस्त्र द्या आणि निश्चितपणे लवकरात लवकर एक साधारण 2-4 महिन्याच्या आतमध्ये मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव जाईल की ह्या FDCMच्या असलेल्या प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट 6,000 कोटीचं कर्ज घेण्याची आम्हाला परवानगी द्यावी आणि मी विश्वासाने सांगतो ती परवानगी मिळेल आणि FDCMच्या मार्फत सुधीर भाऊने अतिशय चांगलं काम केलं की सागाच्या झाडापासून अशा प्रकारच्या त्यांनी देवदेवतांच्या आणि थोर पुरुषांच्या मूर्त्या बनवल्या आहेत, त्या प्रदर्शनामध्ये ठेवल्या तर एकेका मूर्तीची किंमत 5-5, 6-6 हजार रुपये किंमत आहे आणि अशा सर्वच गोष्टीचा विस्तार करून वन खात्याचं नाव महाराष्ट्राच्या जनतेच्या स्मरणात राहील अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतलेली आहे. आता फक्त प्रश्न सुधीर भाऊंनी जे म्युझियमचं आलं तो त्याकरता जे फंड्स लागतील सुधीर भाऊ फार तर आपल्याला मी एकांतात मिटिंगला बोलवेन अधिकारी वर्गाला सांगून त्या गोष्टीचं एकदम टाइम बाउंड कार्यक्रम आखवू आणि निश्चितपणे सकारात्मक पद्धतीनं या गोष्टीला पूर्णत्व देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.